GK न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। साई नानक फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या साई नानक अवॉर्ड सोहळ्याचा भव्य आणि दिमाखदार कार्यक्रम शिर्डी येथे उत्साहात पार पडला। या सोहळ्याचे अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्कृष्ट आयोजन करून पंढरीनाथ बोकारे यांनी उपस्थितांची मने जिंकली। या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक तसेच दिग्गज व्यक्तींची उपस्थिती लाभली। विशेष म्हणजे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली। यावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत। साई नानक फाउंडेशनकडून दिले जाणारे पुरस्कार हे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देणारे आहेत। पंढरीनाथ बोकारे यांनी केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे समाजात नवी ऊर्जा निर्माण होते। तसेच त्यांनी समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्य यावरही आपले विचार मांडत युवकांनी पुढे येऊन समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले। एकूणच साई नानक अवॉर्ड सोहळा हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम न राहता समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संदेश देणारा ठरला। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, नांदेड। सांगाल आज या शिर्डीच्या भूमीत शिर्डीमध्ये जे आहे तो रामनवमीचा मोठा उत्साह असतो आणि रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून साई भक्त पदयात्रेच्या माध्यमातून ज्या आहेत ते इथं पोचत असतात। आज उमरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं जे उमरी आहे तिथून जी पदयात्रा शिर्डीत पोचली, त्यांनी विशाल साई भक्त संमेलन जे आहे ते नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेला आहे। साई बाबांकडे जी आहे ती मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या अडचणी येतात किंवा महाराष्ट्रावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी हे सगळं महाराष्ट्रावरचं संकट हटू दे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही साईच्या चरणी ज्या आहेत त्या त्यांच्या इच्छा आहेत त्यासाठी हे सगळे जे भक्त आहेत त्या एवढ्या भर उन्हामध्ये ते इथे येत असतात आणि या साई संमेलनाच्या माध्यमातून इथं साईबाबांची आरती झाली, भक्तिमय वातावरण आहेच आणि महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्यात आला। आम्ही सुद्धा सामाजिक कार्यामध्ये जे काही काम करतो आम्हालाही पुरस्कार देऊन जे आहे ते इथं सन्मानित करण्यात आलं। मग मिलिंद भाऊ गायकवाड असतील, अनेक पत्रकार असतील, अनेक उद्योजक असतील, अशा अनेक नावं आहेत की ज्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे। त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन आम्हाला शाबासकी देऊन आमच्या कामाची जबाबदारी जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे आणि पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो हा कार्यक्रम हे जे विशाल साई भक्त संमेलन आयोजित केलं, दरवेळीच नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आखले जातात, नियोजनबद्ध जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे साई भक्त आहेत किंवा अनेक पत्रकार आहेत ते याला सामील होत असतात आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे। त्यामुळे आमच्यासारखे सगळे सुद्धा त्या कार्यक्रमात जे आहेत ते आवर्जून उत्साहाने सहभागी असतात। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।